लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। मकर संक्रांतीचा सण महिनाभर येऊन ठेपल्याने शहरात पतंगबाजीला उधाण आले आहे। मात्र लॉयलन मांजाची सर्रास विक्री होत असून यावर नाशिक पोलिसांनी आता कायदेशीर कारवाई सुरू केली आहे। प्रतिबंधित असलेला नॉयलन मांजा निर्मिती, विक्री आणि साठवणूक करणाऱ्यांवर गुन्हे दाखल होणार असून नाशिक पोलिसांनी मनाई आदेश लागू केले आहेत। दरवर्षी नॉयलन मांजामुळे अनेकांचे जीव गेल्याच्या घटना सातत्याने घडत असल्याने पोलीस आता आधीच सावध झाले असून नॉयलन मांजा विक्रेत्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे। अल्पवयीन मुलांकडे नॉयलन मांजा आढळल्यास त्यांच्या पालकांवरही गुन्हे दाखल होणार आहेत। नाशिकमध्ये आत्तापर्यंत 8 कारवाया झाल्या असून एकाच अटक करून 70,000चा नॉयलन मांजा जप्त करण्यात आला आहे। यासंबंधी अधिक माहिती गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी दिली। माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 प्रमाणे अधिसूचना पारित करण्यात आलेली आहे। त्यामध्ये बंदी असलेले नॉयलन मांजा याची निर्मिती, वाहतूक आणि विक्री ही करण्यावरती बंदी घालण्यात आलेली आहे। या आदेशाचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कडक कार्यवाही करण्यात येईल। गेल्या वर्षी देखील आपण प्राणघातक असा नॉयलन मांजा वापरणाऱ्यांवरती गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केलेले होते। यावर्षी देखील त्याचप्रमाणे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात येतील। त्यासोबतच अल्पवयीन जे बालक आहेत त्यांना प्रोत्साहित करणारे पालक यांच्यावरती कायदेशीर कारवाई करण्यात येईल। आपण यावर्षीच्या ऑलरेडी कारवाई सुरू केलेल्या आहे, गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करत आहोत। त्यासोबतच गेल्या वर्षीचे ज्या आरोपींवरती गुन्हे दाखल आहेत त्यांच्यावरती प्रभावी अशी प्रतिबंधात्मक कारवाई देखील करीत आहोत। जे अल्पवयीन मुलं आहेत त्यांचे पालक जर याला प्रोत्साहित करत असतील त्यांच्यावरती देखील गुन्हे दाखल केले जातील। आत्तापर्यंत किती कारवाई केलेल्या आहेत आणि किती माल मिळून आलाय? यावर्षीच्या आतापर्यंत आपल्या 8 कारवाई झालेल्या आहेत आणि कारवाईमध्ये सातत्य राहील, नियमितपणे कारवाई करणं चालू आहे। आव्हान काय करणार पालकांना? कारण अनेक ठिकाणी लोकांचा जीव त्या ठिकाणी जातो, मात्र बऱ्याच ठिकाणी जो नॉयलन मांजा आहे तो विक्री त्या ठिकाणी होत असतो आणि वापर त्याच पद्धतीने वेगात पाहायला मिळतो। यामध्ये आपण पालकांना तसेच विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेमार्फत देखील आपण आवाहन करत आहोत की बंदी असलेल्या नॉयलन मांजा, जीव घेणा नॉयलन मांजा कोणीही वापरू नये। एकाच वेळेला आपण त्यांना मार्गदर्शन करणे आणि दुसऱ्या बाजूला योग्य ती कायदेशीर कारवाई करणे, दोन्ही दिशेने आपले काम चालू आहे। शाळा महाविद्यालयांमध्ये नॉयलन मांजा वापरू नये यासाठी विद्यार्थ्यांना पोलीस मार्गदर्शन करणार आहेत। नॉयलन मांजामुळे मागील वर्षी अनेकांचे प्राण गेले होते। यंदा मात्र नॉयलन मांजा वापरणारे पोलिसांच्या रडारवर आले आहेत। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।